नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधेदुखीवरती असणारे नवीन उपचार आणि यामध्ये आपण विशेष करून गुडघेदुखीच्या बरोबरीनेच खांद्याची सांधेदुखी ज्याच्यामध्ये शोल्डर डिसलोकेशन, फ्रोझन शोल्डर किंवा विशेष करून रोटेटर कफ टिअर आणि अशा प्रकारच्या विविध आजारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात शोल्डर सर्जन असणारे डॉक्टर रवी केऱ्हाळकर सरांकडनं. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर रवी केऱ्हाळकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रवी केऱ्हाळकर सरांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये म्हणजेच अस्थिशल्य विशारद ह्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे आणि मला अजून सांगायचं वाटतं की पुढील त्यांनी प्रगत प्रशिक्षण या क्षेत्रातलं विशेष करून शोल्डर सर्जरीमधलं हे त्यांनी साऊथ कोरिया ठिकाणून संपादन केलं. अर्थातच या सर्व प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि विशेष करून सध्या ते साई श्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. या ठिकाणी ते शोल्डर सर्जन म्हणजेच खांद्यावरती असणारे उपचार करणारे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेतच, पण ह्याच अनुषंगाने जॉईंट प्रिझर्वेशन उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले म्हणजेच नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला विविध स्वरूपाची सांधेदुखी बरी करता येणे शक्य आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून गुडघ्याची सांधेदुखी प्रामुख्याने आहे, तर त्याचबरोबर खुब्याची सांधेदुखी, इतरही सांधे ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला सांधेदुखी दिसते किंवा स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे सांध्याला दुखापती होतात, विविध कारणांनी कार्टिलेज खराब होतं, तर अशा सर्व सांध्यांसाठी आता विशेष करून हे जॉईंट प्रिझर्वेशनचे उपचार जे आहेत हे उपलब्ध झालेले आहेत आपल्याला साईश्री हॉस्पिटलमध्ये. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं आहे की साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आता एकत्रितपणे एकत्रित केलेली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यात सांधेदुखीसाठी उपचार आहेतच, पण त्याच अनुषंगाने मणक्यांचे विकार, स्लिप डिस्क, सायटिका, मानपाट कंबरदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि याच अनुषंगाने आता शोल्डर सर्जरी म्हणजेच खास करून खांद्याच्या सांधेदुखीसाठी विशेष डिपार्टमेंट, विशेष विभाग या ठिकाणी आता निर्माण करण्यात आलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमात विशेष करून आपण त्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे साईश्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साईश्री हॉस्पिटलमध्ये 7 ऑक्टोबर म्हणजेच पुढील शनिवारी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये सर्व सांधेदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतात, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहे, पण खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट किंवा त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याची सांधेदुखी आहे, हे सर्व रुग्ण यांच्यासाठी मोफत शिबिर असणार आहे. आणि त्याहून आनंदाची गोष्ट अशी आहे की खास करून सांधेरोपण शस्त्रक्रिया आपल्याला केवळ 70,000 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या व्यतिरिक्त जे वरचे चार्जेस असणार आहेत ते खास करून आपल्याला जर का इम्प्लांट आहे किंवा इतर जे आहेत हे असणार आहेत, पण 70,000 रुपयामध्ये आपल्याला हॉस्पिटल चार्जेसमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रिया करता येणं शक्य आहे. तर एकंदरीतच ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे स्क्रीनवरती बघत आहात. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर पुन्हा एकदा स्वागत. जॉईंट प्रिझर्वेशन हे एक आता नवीन तंत्रज्ञान म्हणूया किंवा एक नवीन स्वरूपाची उपचार पद्धती येते, ज्याद्वारे नैसर्गिक सांधा वाचून आपल्याला सांधेदुखी बरी करता येते आणि एक आपण शोल्डर सर्जरी आहात, तर ह्या अनुषंगाने सर्वप्रथम आम्हाला तुमच्या थोडं स्पेशालिटी विषयी सांगा, काय सांगता येईल? नमस्कार, मी डॉक्टर रवी केऱ्हाळकर. मी साईश्री हॉस्पिटल औंध पुणे येथे शोल्डर सर्जन आणि जॉईंट प्रिझर्वेशन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. माझ्या कामाच्या भागामध्ये मुख्यत्वे करून येणाऱ्या रुग्णांमध्ये खांदेदुखीचे रुग्ण जास्त प्रमाणात असतात. त्या रुग्णांवरती आपण विविध प्रकारचे अद्ययावत उपचार करत असतो. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. मला असं वाटतं खांदेदुखी आणि त्याच्यावरचे विविध उपचार जाणून घेण्यासाठी आपल्याला खांद्याची संरचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. इथे कॉम्प्युटरच्या मदतीने आपण खांद्याची संरचना समजून घेऊयात. आपला खांदा हा उखळीचा सांधा म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट म्हटलं जातं, हा मुख्यत्वे करून 3 हाडांचा बनलेला असतो. गळ्याभोवतीचं हाड ज्याला क्लॅव्हिकल म्हणतो, हाताचं हाड आणि खांद्याचं हाड ज्याला स्कॅप्युला म्हणतात. खांद्याच्या हाडाला जे सॉकेट असतं त्याच्यावरती एक लॅब्रम नावाचं आवरण असतं, हे खांद्याची खोली वाढवण्याचं मदत करतं आणि त्याच्याभोवती एक कॅप्सूल नावाचं आवरण असतं, हे सांध्याला घट्टपणा देतं. खांद्याच्या आजूबाजूला एक स्नायूंचं पुढून आणि मागच्या बाजूने एक भक्कम आवरण असतं, ज्याला रोटेटर कफ असं म्हणतात. हे खांद्याला बळकटी देण्याबरोबरच खांद्याच्या विविध हालचालींमध्येही आपल्याला मदत करतं. खांदेदुखीची भरपूर कारणं आहेत. फ्रॅक्चर डिस्लोकेशन्स म्हणता येतील, रोटेटर कफ टेअर्स म्हणता येतील, फ्रोझन शोल्डर, इम्पिंजमेंट सिंड्रोम, कॅल्सिफिक टेंडिनायटिस, अशी नानाविध कारणं आहेत खांदेदुखीची. पण जर वर्गीकरणच करायचं झालं तर त्यामध्ये तरुण वयामध्ये दिसणारे आणि उतार वयामध्ये आढळणारे खांदेदुखीचे उपचार असं आपण वर्गीकरण करू शकतो. तरुण वयामध्ये खांद्याच्या हालचाली जास्त असतात, खेळामध्ये सहभाग भरपूर असतो. अशा वेळेला इंजुरी होऊन खांद्याचे फ्रॅक्चर आणि खास करून डिस्लोकेशन, ज्याला खांदा सरकणं असं म्हणतात,
हे तरुण वयामध्ये जास्त प्रकारे पाहायला मिळतं. इथे आपण शोल्डर डिस्लोकेशनबद्दल जाणून घेऊया. शोल्डर डिस्लोकेशनमध्ये खांदा हा इजा झाल्यामुळे पुढच्या भागाकडे सरकतो, ज्याला अँटेरियर शोल्डर डिस्लोकेशन असं म्हणतात. पण बऱ्याच प्रमाणामध्ये काही पेशंट्समध्ये, खास करून आकडीच्या पेशंटमध्ये, खांदा हा पाठीमागच्या भागामध्ये सरकतो, ज्याला पोस्टेरियर डिस्लोकेशन असं म्हटलं जातं. शोल्डर डिस्लोकेशन ही एक अतिशय पेनफुल अशी मेडिकल इमर्जन्सी आहे. त्याला शक्य असल्यास भुलेखाली अथवा भुलेशिवाय खांदा जागेवरती बसवणं क्रमप्राप्त असतं. पहिल्या किंवा दुसऱ्या एपिसोडनंतर खांदा जागेवरती बसवल्यानंतर एक सुपरवाइज फिजिओथेरपी प्रोटोकॉल जर फॉलो केला तर खांद्याचं स्थैर्य परत मिळवता येतं आणि खांद्याची हालचाल पूर्ववत होते. पण काही केसेसमध्ये खांदा हा वारंवार निखळायला लागतो, ज्याला रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन असं म्हणतात. त्या केसेसमध्ये आपल्याला MRI करून खांद्याच्या आतमध्ये काही इजा झालेली आहे का ते बघावं लागतं आणि त्याच्यानुसार त्याचे उपचार करावे लागतात. जे लॅब्रम ज्याच्याबद्दल आपण बोललो, जे एक आवरण असतं खांद्याच्या खोबणीवरती, जे खांद्याला खोली देतं, या लॅब्रमला शोल्डर डिस्लोकेशनमध्ये इजा होते आणि ते फाटतं. अशा वेळेस आपल्याला ते ऑर्थ्रोस्कोपिक रिपेअर त्या लॅब्रमचं करावं लागतं. ऑर्थ्रोस्कोपी किंवा ज्याला कीहोल सर्जरी असं म्हटलं जातं ते आपल्याला करावं लागतं. इथे आपण स्क्रीनवरती बघू शकतो, डाव्या बाजूला नॉर्मल लॅब्रम, मधल्या इमेजमध्ये आपण फाटलेलं लॅब्रम कसं दिसतं आणि उजव्या बाजूला रिपेअर केलेलं लॅब्रम. ऑर्थ्रोस्कोपिक सर्जरीनंतर व्यवस्थितपणे फिजिओथेरपी केल्यानंतर खांद्याची हालचाल पूर्ववत होते. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बघत आहोत आणि या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगती आपण ऐकूया. कशा रीतीने शोल्डर डिस्लोकेशनवरती डॉक्टर रवी सरांनी उपचार केलेले आहेत आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. माझं नाव सूरज गोकुळ मिसाळ, वय 25 वर्ष. माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या राईट शोल्डरचे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशन दरम्यान साईश्री हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ व डॉक्टर आडकर सरांनी खूप मदत केली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बघू शकता कशा रीतीने ह्या हालचालीत, आपण लॅपटॉपकडे पण जाऊया सर. या अनुषंगाने कशा रीतीने हालचाली पूर्ववत होतात हे बघणं खरोखर या ठिकाणी आपण लॅपटॉपवरती बघूया कशा रीतीने हालचाली होतात या रुग्णाच्या. काय सांगता येईल सर याविषयी? मला इथे आवर्जून सांगावं वाटतं की फक्त ऑपरेशन करून सर्व काही व्यवस्थित होईल असं नाही. ऑपरेशनच्या नंतर एक वेल ऑर्गनाइज फिजिओथेरपी प्रोटोकॉल फॉलो केल्यास खांद्याची मूवमेंट पूर्ववत होते आणि खांद्याची स्थैर्य, भक्कमपणा हा पूर्ववत होतो. त्यासाठी ऑपरेशनच्या नंतरची फिजिओथेरपी ही ऑपरेशन इतकीच महत्त्वाची आहे असं मी म्हणेन. येस, आणि ह्या अनुषंगाने पुढचा जो शोल्डरचा किंवा खांद्याचा त्रास आहे त्याही विषयी आपण मार्गदर्शन घेऊया. रोटेटर कफ टेअर हे खूप कॉमन आहे सर, आणि ह्याविषयी कशा रीतीने एकंदरीतच उपचार केले जातात काय सांगता येईल? रोटेटर कफ टेअर हा तरुण आणि उतार वयामध्ये दोन्ही वयोगटांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण याचं प्रमाण हे उतार वयाच्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं. त्याचं कारण असं की उतार वयामध्ये स्नायूंची बळकटी कमी झालेली असते, त्याला शिथिलपणा आलेला असतो आणि अगदी छोट्याशा इजेनंतरसुद्धा रोटेटर कफ फाटू शकतो किंवा त्याला टेअर बसू शकतो. सामान्यपणे रुग्ण हा खांदेदुखी आणि त्याच्यासोबतच कमी झालेली हालचालीची समस्या घेऊन आमच्याकडे येतो आणि उपचारांती इन्व्हेस्टिगेशन नंतर असं लक्षात येतं की त्यांच्या रोटेटर कफला इजा होऊन ते फाटलेले आहेत. अशा केसेसमध्ये आपल्याला ऑर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ टेअर नावाचं एक ऑपरेशन आपण त्यांचं करतो आणि त्याच्यानंतर जसं सांगितलं की फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल फॉलो केल्यास हातांची मूवमेंट ही पूर्ववत होते. हे आपल्याला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघता येईल. येस, आपण ह्या अनुषंगाने काही रुग्णांचं मनोगत बघणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेले, उपचार घेतल्यानंतर त्यांची खांद्याची जी सांधेदुखी आहे ती बरी झालेली आहे. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. ऑपरेशन नंतर काही दिवस मी हा बेल्ट वापरला आणि त्यांनी हाताला सपोर्ट मिळत होता आणि दुखही कमी होती. एक 5 ते 6 महिन्यापूर्वी मला शोल्डरचा अतिशय त्रास सुरू झाला. खांद्यातनं खूप पेन्स आणि हात वर खाली करायला अतिशय त्रास. कुठलंही सामान उचलता येत नव्हतं. कपडे घालताना त्रास होत होता.
कुठल्याही हालचाल करताना अतिशय मला वेदना होत होत्या. शोल्डर सर्जरी झाल्यानंतर मात्र माझं मी पूर्ववत लाईफ खूप छान पद्धतीने जगते. सर्जरी झाल्या माझी जी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट झाली त्याचाही मला खूप उपयोग झाला आणि त्याच्यानंतर आज मी व्यवस्थित सगळ्या प्रकारचे हाताचे व्यायाम करू शकते. जसं आपण बघितलं कशा रीतीने संपूर्णतः हे बरे झालेले आहेत रुग्ण ज्यांना रोटेटर कफ इंजुरी होती आणि खास करून खांद्याची असणारी सांधेदुखी आपण म्हणूया, आणि या ठिकाणी संपूर्ण हालचाली त्यांच्या पूर्ववत झालेल्या आहेत. आणि मला वाटतं खरोखर एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आपल्याला आता साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि केवळ खांद्याची सांधेदुखी नव्हे तर ह्या अनुषंगाने गुडघ्याच्या सांधेदुखीसाठी दुर्बीण लेझरचे उपचार झाले किंवा त्या अनुषंगाने रोबोटिक उपचारही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला संपूर्णतः मोफत शिबिर असणारे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्याच्या अंतर्गत आपल्याला विविध स्वरूपाची सांधेदुखी, गुडघ्याची सांधेदुखी आहेच, पण या अनुषंगाने विविध कारणाने उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवाद झाला, गाऊटसारखी समस्या झाली, अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस झालं किंवा इतरही जे सांधेदुखीचे रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये तापानंतरची सांधेदुखी, सोरायसिस नंतर सांधेदुखी, वयोमाना परत मिळणारी सांधेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस झाला ज्याच्यामध्ये गुडघेदुखी कॉमन दिसते, किंवा एव्हियन म्हणजेच हिप जॉईंट खराब झाला, आपला खुब्याची सांधेदुखी असेल तर ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे आपल्याला उपचार मिळणार आहेत. खुब्याच्या सांधेदुखीसाठी विशेष या ठिकाणी डिपार्टमेंट आहे म्हणजे हिप जॉईंटसाठी, तसंच शोल्डर जॉईंटसाठी म्हणजे खांद्याच्या सांधेदुखीसाठी विशेष डिपार्टमेंट आहे, गुडघ्याच्या सांधेदुखीसाठी विशेष डिपार्टमेंट आहे, मानपाट कंबरदुखीसारखी समस्या झाली, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवर जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. पुढील शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला मोफत शिबिर सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आहेच, पण याच अनुषंगाने केवळ 70,000 रुपयामध्ये सांधेरोपण हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच शोल्डर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फ्रोझन शोल्डर हा शब्द नाही आपल्या डोळ्यासमोर येतो आणि कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीसमुळे किंवा इतरही काही कारणांमुळे फ्रोझन शोल्डरची समस्या खूप वाढलेली दिसते आपल्याला. तर एक आपण फ्रोझन शोल्डरचा व्हिडिओही बघूया आणि अनुषंगाने आम्हाला अधिक मार्गदर्शन करा. बिलकुल. आपण या अनुषंगाने बघूया स्क्रीनवरती की कशा रीतीने फ्रोझन शोल्डरची जी समस्या आहे काय सांगता येईल. जसं आपण खांद्याच्या संरचनेमध्ये बघितलं की खांद्याच्या आजूबाजूला एक कॅप्सूल नावाचं एक आवरण असतं. फ्रोझन शोल्डरमध्ये या कॅप्सूल नावाच्या आवरणाची लवचिकता कमी होते आणि ते आकडून जातं. त्यामुळे खांदेदुखी सुरू होते आणि हळूहळू खांद्यांच्या हालचाली कमी होत जातात. फ्रोझन शोल्डरचं वैशिष्ट्य असं की खांद्याच्या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही हालचाली फ्रोझन शोल्डरमध्ये कमी कमी होत जातात. फ्रोझन शोल्डर हा शक्यतो 40 ते 70 या वयोगटामध्ये आढळतो. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की मधुमेह किंवा डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये इतर सामान्य रुग्णांपेक्षा 5 पट फ्रोझन शोल्डरचं प्रमाण जास्ती आहे. फ्रोझन शोल्डरच्या ट्रीटमेंटचं मुख्य उद्दिष्ट हे वेदनारहित खांद्यांची पूर्ण हालचाल मिळवणं असं असतं. त्याच्यासाठी आपण विविध उपायांचा उपयोग करतो ज्याच्यामध्ये वेदनाशामक औषधं असतील, पण मला इथे आवर्जून सांगावं वाटतं की फ्रोझन शोल्डरच्या ट्रीटमेंटमध्ये फिजिओथेरपीचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. फिजिओथेरपीच्या वेगवेगळ्या मोडॅलिटीज असतील ज्याच्यामध्ये लोकल अल्ट्रासाऊंड आहे, IFT आहे, यांचा उपयोग करून आपण खांद्याच्या कॅप्सूलची कमी झालेली लवचिकता वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण खांद्यांचे विविध व्यायाम चालू करून खांद्यांची मूवमेंट परत आणण्याचा प्रयत्न करतो. काही केसेसमध्ये आपल्याला खांद्यामध्ये इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स देऊन खांद्याची सूज कमी करून ती मूवमेंट वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. अगदी तुरळक प्रमाणाच्या पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये मूवमेंट खूपच कमी झालेली असते अशा पेशंट्समध्ये भुलेच्या खाली खांदा फिरवणे, ज्याला मॅनिप्युलेशन अंडर ॲनेस्थेशिया असं म्हटलं जातं, त्या उपायाचा आपल्याला उपयोग करावा लागतो. अत्यंत दुर्मिळ केसेसमध्ये ऑर्थ्रोस्कोपी करून कडक झालेलं कॅप्सूल कट करण्याचं उपचार आपल्याला करावे लागतात. ओके, हे फ्रोझन शोल्डर विषयीचे हे नवीन नवीन उपचार आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत साईश्री हॉस्पिटलमध्ये. पुन्हा एकदा आणि मी सांगतोय पुढील शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला सांधेदुखी रुग्णांसाठी संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे. 70,000 रुपयात सांधेरोपण उपलब्ध आहे आणि या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आणि खास करून जे सांधेदुखीवरती मोफत शिबिर आहे त्यामध्ये आपलं नाव रजिस्टर करण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात. साईश्री हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. फ्रोझन शोल्डरच्या बरोबरीने जेव्हा आर्थरायटिस
असतो, म्हणजे विशेष करून आंबातासारखी समस्या रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये ही जी शोल्डर जॉईंट आहे हा संपूर्णतः कधी कधी खराब होतो. तर ह्यामध्ये कधी कधी त्यामुळे शोल्डर रिप्लेसमेंटसारखीही आपल्याला उपचार करावे लागतात. आपण या अनुषंगाने एक व्हिडिओ पण बघूया शोल्डर रिप्लेसमेंटचा, आणि एकंदरीतच कशा रीतीने हा सांधा आपल्याला पुन्हा एकदा पूर्ववत करता येतो, काय सांगता येईल आम्हाला? खांद्याच्या इजेला दुर्लक्ष केल्यास किंवा खांद्याच्या दुखण्याला दुर्लक्ष करून वेळीच योग्य उपचार केले नाहीत तर खांद्याच्या हाडांवरती जे कार्टिलेज नावाचं जे आवरण असतं त्याची झीज झाल्यामुळे खांद्याचा आर्थरायटिस होतो आणि हे वाढत जाणारी समस्या आहे. अशा वेळेला खांद्याची झीज झाल्यामुळे मूवमेंट खांद्याची कमी होऊन जातात आणि पेन होतं. अशा वेळेला आपल्याला खांद्याच्या रिप्लेसमेंटचा पर्याय आपल्याला करावा लागतो. स्क्रीनवरती आपण पाहू शकता खांद्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला विविध पर्याय, ज्याच्यामध्ये फक्त गोळ्याची सरफेस बदलणे, ज्याला शोल्डर हेमी ऑर्थोप्लास्टी असं म्हटलं जातं, आणि खांद्यांच्या आजूबाजूला जो रोटेटर कफ नावाचं जे मसल्सचं आवरण असतं त्याच्या कंडिशनवरती टोटल शोल्डर रिप्लेसमेंट अथवा रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट अशा प्रकारचे उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत. ओके, आपण हे जाणून घेतलं खास करून खांद्याच्या सांधेदुखीविषयी, आणि याच अनुषंगाने आपण जे जॉईंट प्रिझर्वेशनचे जे उपचार आहेत त्याविषयी कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण ज्या संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते साईश्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुढील शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला मोफत शिबिर आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. सांधेदुखीवरती जे जॉईंट प्रिझर्वेशन उपचार आहेत त्याविषयी आपण मार्गदर्शन घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून सांधेदुखीवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी, ज्याच्यामध्ये विशेष करून खांद्याच्या सांधेदुखीविषयी असणारे जे नवीन उपचार आहेत ह्याविषयी आपण मार्गदर्शन घेतलं डॉक्टर रवी केराळकर सरांकडनं, जे शोल्डर सर्जन आहेतच पण त्याचबरोबरीने जॉईंट प्रिझर्वेशन स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. तर आता कार्यक्रमात आपण पुढे जाणून घेणार आहोत की कशा रीतीने विविध प्रकारचे सांधेदुखीवरती आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून मात करता येणं शक्य आहे. सांधेदुखी म्हटलं की आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही माहितीच आहे, ज्याच्यामध्ये आता रोबोटिक उपचार सुद्धा उपलब्ध झालेले आहेत साईश्री हॉस्पिटलमध्ये. पण त्याच्या पुढे जाऊन हा नैसर्गिक सांधा वाचवून सुद्धा आपल्याला सांधेदुखी बरी करता येणं शक्य आहे, ज्याला म्हटलं जातं जॉईंट प्रिझर्वेशन थेरपी किंवा ह्या अनुषंगाने जॉईंट प्रिझर्वेशनचे उपचार. आणि मला सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगायचे की हे सर्व उपचार आपल्याला एकत्रितपणे एकाच्या खाली साईश्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये शोल्डर म्हणजेच खांद्याच्या सांधेदुखीसाठी विशेष डिपार्टमेंट आहे, हिप जॉईंट म्हणजे खुब्याच्या सांधेदुखीसाठी विशेष डिपार्टमेंट, आणि त्याचप्रमाणे गुडघ्याची सांधेदुखी आहे त्यासाठी नवीन नवीन स्वरूपाचे दुर्बीण लेझरचे रोबोटिकचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून पुढील शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, आणि त्याच अनुषंगाने केवळ 17,000 रुपयामध्ये आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया उपलब्ध झालेली आहे. तर जरूर ह्याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, अर्थातच सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, जॉईंट प्रिझर्वेशन ट्रीटमेंट म्हणजे काय, काय सांगता येईल? उतार वयामध्ये होणाऱ्या संधिवातासाठी जॉईंट रिप्लेसमेंट ही एक प्रस्थापित उपचार पद्धती झालेली आहे. पण या संधिवाताची ही जी सुरुवात आहे ही 40व्या वर्षानंतर होते, आणि त्याचबरोबर सांध्याला काही इजा झालेली असेल किंवा जे काही नैसर्गिक घटक आहेत ज्याच्यामध्ये कमी हालचाली असलेली बैठी जीवनशैली, लठ्ठपणा किंवा सांध्याला आलेला बाक, या सगळ्या गोष्टींमुळे सांध्यामध्ये होणारी झीज जी आहे ही वाढीव प्रमाणात होते. अशा जॉईंट प्रिझर्वेशन ही एक सर्वसमावेशक अशी उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये रुग्ण एखादं जर तक्रार घेऊन येत असेल तर त्या तक्रारीला फक्त लक्ष न देता त्या तक्रारीच्या ट्रीटमेंटसोबतच त्याच्यासोबत असलेले हे जे घटक आहेत जसं की लठ्ठपणा किंवा कमी हालचालीची बैठी जीवन पद्धती आणि गुडघ्याला आलेला भाग, ज्याला असोसिएटेड रिस्क फॅक्टर असं आपण म्हणू शकतो, या सगळ्यांना सोबत घेऊन या सगळ्यांची ट्रीटमेंट करून नैसर्गिक सांधा जतन करण्याचा प्रयत्न म्हणजे जॉईंट प्रिझर्वेशन. आपण हे आत्ता जाणून घेतलं जॉईंट प्रिझर्वेशन विषयी, आणि ह्याच अनुषंगाने मला सांगायचं की साईश्री हॉस्पिटलमध्ये रोबोटिक उपचार सुद्धा उपलब्ध झालेले आहेत खास करून गुडघेदुखीसाठी. आणि हे जे उपचार आहेत आपल्याला एकत्रितपणे एकाच्या खाली मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये जॉईंट प्रिझर्वेशनचे उपचार असणार आहेत, रोबोटिक उपचार असणार आहेत, गरज पडली तर आर्थ्रोस्कोपी म्हणजे सांधेदुखीवरचे दुर्बीण उपचार आहेत, लेझर उपचार आहेत, आणि त्याचप्रमाणे इंजेक्शनचे उपचार आहेत. आणि हे सर्व उपचारांनी आपण कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, म्हणजे
गुडघेदुखी आहेच, पण खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट, शोल्डर जॉईंटची असणारी सांधेदुखी म्हणजेच खास करून खांद्याची सांधेदुखी किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला, गाऊट झाला, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ऑटोइम्युन डिसीज झाले, सोरायसिस किंवा तापानंतरची सांधेदुखी झाली आणि उतार वयात होणारी सांधेदुखी, विशेष करून म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस जी वयोमानापर्यंत होणारी सांधेदुखी आहे, ह्या सर्वांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध असणार आहेत. विशेष करून 7 ऑक्टोबर म्हणजेच पुढील शनिवारी संपूर्णतः मोफत शिबिर आहे सांधेदुखीच्या रुग्णांना आणि त्याच अनुषंगाने अतिशय कमी दरात म्हणजे 70,000 रुपयात आपल्याला सांधेरोपणही उपलब्ध असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण एकंदरीतच सांधेदुखीविषयी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन करत आहात, पण शोल्डर सर्जन म्हणून किंवा एकंदरीतच सांधेदुखी होऊ नये म्हणून काय प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता सल्ला सांगता येईल, काय सांगता येईल? असं निदर्शनात आलं की कमी हालचालीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे महत्त्वाचे घटक आहेत सांधेदुखीमध्ये. तर सकस आहार, हेल्दी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, ते अवलंब करा आणि कुठल्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला, अचूक निदान आणि योग्य वेळी ट्रीटमेंट घेतल्यास आपण नैसर्गिक सांधा नक्की वाचवू शकतो. त्यामुळे कुठलेही दुर्लक्ष करू नका आणि योग्य उपचार घ्या. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला जाता जाता डॉक्टर रवी केराळकर सर यांनी की कशा रीतीने आपण नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला हे सगळे उपचार घेता येणं शक्य आणि त्याहून पुढे जाऊन गरज पडली तर अर्थातच आपल्याला रोबोटिक उपचार उपलब्ध आहेत, दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत साईश्री हॉस्पिटलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढील शनिवारी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी सर्व सांधेदुखीच्या रुग्णांसाठी संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. या शिबिरात सहभाग घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. याच बरोबरीने 70,000 रुपयामध्ये सांधेरोपण आपल्याला उपलब्ध आहेच आणि याच अनुषंगाने इतरही विविध उपचार ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत आणि सर्व होणारी सांधेदुखी ज्याच्यामध्ये आमवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे किंवा तापानंतरची सांधेदुखी, सोरायसिस नंतरची सांधेदुखी, सर्व सांधेदुखी रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे